let me tell you let me tell you something about this paper so that you can be able to understand what exactly it will go on. This paper 1 is about research methodology, and this paper is common for all the participants. Please understand that this group is multilingual group where you have participants from other languages also apart from English. That's why you need to understand the speaker's use of language also. Friends, please remember one thing, that since in this particular group we have research scholars from Marathi language, research scholars from Hindi, Urdu, Pali, and English. So the speaker will use multilingual mode to speak with you. All the speakers will not speak in English, nor they will speak. We have asked the speakers to speak in at least two languages, Hindi and English. If the speaker is from Marathi language, he may use sometimes Marathi as his mode of communication. In that case, don't get worried about it. The speaker should speak all the things. And then if you have any difficulties, any doubts, then we can able to have that doubts to be cleared afterwards. So please understand that since this is a multilingual group, you need to bear with the language of the speaker also. सबको एक बात फिर से याद दिला दूं कि ये मल्टीलिंगुअल ग्रुप है, यहाँ पर बहुभाषिक ग्रुप है जिसमें हर भाषा का संशोधक विद्यार्थी जो है वो इसमें शामिल हुआ है। वो विद्यार्थी हिंदी का हो सकता है, उर्दू का हो सकता है, पाली का हो सकता है, मराठी या अंग्रेजी का हो सकता है। इसलिए ये सभी भाषाओं ने अपने अपने वक्ताओं को यहाँ पर बुलाया है, और ये जो व्याख्याते हैं जो व्याख्यान आपके सामने देंगे, ये सारे व्याख्याते जो है अपने अपनी भाषा में व्याख्यान देंगे। हमने सभी व्याख्याताओं से विनती की है कि वे 2-3 भाषाओं का प्रयोग करें, अंग्रेजी, हिंदी, मराठी। लेकिन अगर वो उनकी मातृभाषा का इस्तेमाल करते हैं, क्योंकि वो उनकी भाषा में उसका वो उस भाषा के शिक्षक है। जैसे मराठी का शिक्षक हो तो वो मराठी में ज्यादातर बातें कहेगा, लेकिन हमने उनसे विनती की है कि वे हिंदी और अंग्रेजी में भी थोड़ा बहुत बोलने की कोशिश करें। अगर आपको ये बात समझ में नहीं आती है कि वो अगर मराठी में बोलते हैं, वो हिंदी में बोलते हैं, तो आप सिर्फ लेक्चर सुन लीजिए। उसके बाद आपकी जो भी शंकाएं होंगी वो शंकाओं का निरसन आपका किया जाएगा। लेकिन वक्ता जो है हर भाषा का वहां पर है, इसलिए हर भाषा का वक्ता अपने अपनी भाषा में उस पर बात करेगा, और उसी के बाद वो आपसे आपको वो लेक्चर उसकी भाषा में देगा। इसलिए आपसे रिक्वेस्ट है कि आप जो है अपनी तयारी करके रखें। सर्व संशोधक विद्यार्थ्यांना विनंती आहे, आपले आजचे वक्ते डॉक्टर पृथ्वीराज तौर सर हे जॉईन झालेले आहेत, त्यांचं स्वागत। सरांचं व्याख्यान आणि सरांचा परिचय होण्याआधी मी दोन सूचना तुम्हाला देऊ इच्छितो मित्रांनो। आपले व्याख्याते, आपला हा ग्रुप हा बहुभाषिक आहे, ज्यामध्ये हिंदी, मराठी आणि इंग्रजी, उर्दू आणि पाली या विषयांचे विद्यार्थी एकत्रित आहेत, आणि सगळे बहुभाषिक असल्यामुळे ते जे आपले वक्ते बोलणार आहेत ते त्यांच्या भाषेत जास्त करून बोलतील। आम्ही वक्त्यांना विनंती केलेली आहे तशा पद्धतीने की त्यांनी हिंदी आणि इंग्रजीचा सुद्धा शक्य झाल्यास वापर करावा, जेणेकरून सगळ्या विद्यार्थ्यांना कळेल। आणि समजा एखाद्या वक्त्याने इंग्रजीचा वापर केला, कारण आज वक्ते मराठी विषयाचे आहेत, उद्या इंग्रजीचे असतील, परवा हिंदीचे असतील, त्यामुळे वक्ते वेगवेगळ्या भाषांचे असतील। आपल्याला जर कळत नसेल ती भाषा तर हरकत नाही, ऐकून घ्या, नंतर आपल्या ज्या काही शंका असतील त्या शंका ग्रुपवर टाका, आम्ही त्या शंकांचं निरसन करू। पण वक्ते यांना आपण बहुभाषिक असल्याची जाणीव करून दिलेली आहे, जरी ते त्यांच्या भाषेत बोलत असतील तरी आपण समजून घ्यावं, आणि हे व्याख्यान पूर्णपणे आपल्या संशोधनासाठी उपयोगी होईल, आणि आपण याच्यात सगळे मिळून सहभागी संशोधक सगळे या पद्धतीने कार्य करू। सर्वप्रथम आज जे आपले वक्ते आपल्या सोबत उपस्थित झालेले आहेत, डॉक्टर पृथ्वीराज तौर, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मराठी विभागाचे आपण प्राध्यापक आहात। सरांचा परिचय थोडक्यात मी करून देतो, कारण शक्यतो हा परिचय करून देण्याची जबाबदारी आम्ही संशोधक विद्यार्थ्यांवर देत असतो, पण आजचा या खेळाचा म्हणायला हरकत नाही,
हा पहिला दिवस आहे आणि जसं IPL सुरू होताना रंगारंग कार्यक्रम होतो तसा काही आमच्याकडे होत नाही. आपण अकॅडमिक्स आहोत, त्याच्यामुळे आपण फक्त परिचय सरांचा करून घेऊ, कारण या माणसाचा परिचय करून देणं म्हणजे तसं सोपं नाहीये. हा फार कलावंत माणूस है, हा फार साहित्यिक माणूस है, हा मुसाफिरी प्रत्येक विषयात फिरणारा माणूस है। और ये जो शख्स का मैं आपको परिचय करके दे रहा हूँ, ये शख्स जो है मराठी विषय, मराठी भाषा के प्रोफेसर हैं, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाड़ा विश्वविद्यालय नांदेड़। और ये बहुत जाने-माने साहित्यिक है अपने भाषा के। ये आदमी हर भाषा में सफर करता है। ये आदमी को एक भाषा में रोके रहना काफी मुश्किल बात है, क्योंकि ये आदमी ये प्रोफेसर साहब का जो विषय है, इनका स्पेशलाइजेशन है, वो ट्रांसलेशन स्टडीज है, चिल्ड्रन लिटरेचर है, मॉडर्न मराठी लिटरेचर है। सर सामाजिक भाषा विज्ञान, ऐतिहासिक भाषा विज्ञान, भाषांतर, चित्रपट, फिल्म्स, साहित्य, गीत लेखन, पटकथा लेखन, ऐसे अनेक विषयों पर सर अभी तक सिखाए हैं, सिखाते रहते हैं। दोस्तों, तौर सर का अनुभव जो है वो लगभग 18 साल से ज्यादा है, और सर ने 18 सालों में 10 किताबें, 10 से 12 किताबें सर ने पब्लिश की हैं। सर की किताबों में इस तरीके की सर की किताबें हैं जो पूरे महाराष्ट्र में चर्चा की जाती हैं, जिस पर काफी बहस और मुबहस होते हैं, काफी डिस्कशंस होते हैं, और काफी रिसर्च स्कॉलर्स को इनकी किताबों का अनुभव अपने काम में लेने की उनको उनको आवश्यकता हमेशा होती है। सर सिर्फ मराठी में ही नहीं बात करते, ये बात याद रखिए। ये अंतर्राष्ट्रीय ख्याति के व्यक्ति हैं, जो तकरीबन 4-5 बार अंतर्राष्ट्रीय लेवल पर अपना व्याख्यान दे चुके हैं। इसलिए हमारे संशोधक छात्राओं को ये फिक्र करने की जरूरत नहीं है कि हमें किस भाषा में सर समझाएंगे। सर सभी भाषाओं में बात करेंगे, और सर एकेडमिक्स की सारी पोजीशनों को सर ने अभी तक छुआ है। वो एकेडमिक काउंसिल के मेंबर रह चुके हैं, वो सीनेट के मेंबर रह चुके हैं, वो बोर्ड ऑफ स्टडीज के मेंबर रह चुके हैं, और तमाम रिसर्च की एक्टिविटीज के सर मेंबर रह चुके हैं। सर को एडमिनिस्ट्रेटिव एक्सपीरियंस भी उतना ही है। और सबसे खास बात यह है कि हमें इस बात की बड़ी खुशी है और अभिमान है कि तौर सर जो है, साहित्य अकादमी का जो यंग राइटर्स के लिए ट्रैवल ग्रांट होती है, उस ग्रांट को भी सर ले चुके हैं, और उस ग्रांट के तहत सर ने हिंदुस्तान भर में साहित्यिकों से मुलाकात की है, और अपना पूरा काम साहित्य का काम साहित्य अकादमी के माध्यम से किया है। सो आई वेलकम पृथ्वीराज तौर सर. Taur sir, let me introduce within a few words in English also, because there are some international participants also into this particular course. Dear friends, today's speaker, Dr. Prithviraj Taur, who is a professor, Department of Marathi in Swami Ramanand Tirth Marathwada University, Nanded. He is having a large experience of 18 years of teaching to all these classes with linguistics, social linguistics, historical linguistics. He has taught various papers on film. He is a well-known scholar in Marathi literature. He wrote 10 books and more than 40 papers. He is a recipient of a Sahitya Akademi's travel grant for young writers. So you can understand that he is a well-known personality of not only in Marathi and Maharashtra, but a well-known personality of India. So he speaks on varieties of subject. So I welcome this scholar and the wholehearted teacher for this first day of our pre-PhD course. Let me tell the participants also, please mute your mic and check that your mic are mute, so that the scholar did not get any kind of disturbance while he is delivering. So I hand over the mic to our dear friend, Dr. Prithviraj Taur sir. वेलकम सर, आपका बहुत बहुत स्वागत है. आपलं स्वागत आहे सर, आणि आपण आता आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. धन्यवाद. थँक यू प्रोफेसर डॉक्टर मुस्तजीब खान सर. सर्वप्रथम मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ HRDC सेंटर आणि या ऍक्टिव्हिटी मध्ये सहभागी झालेले सगळे रिसर्च स्कॉलर्स यांचं या सत्रामध्ये स्वागत करतो. मुस्तजीब खान सर हे डायरेक्ट जॉईन झाले.
संगीता मॅडम आणि सीमा जाधव मॅडम, आपण थोडस बंद केला ना माईक माईक आपला, तर मला छान वाटेल. ओके गौरव, माईक बंद कर त्यांचे. होस्ट गौरव, जरा माईक बंद करा त्यांचे. येस सर. ओके, थँक्यू. तर मी या सर्वांप्रती एक आभार व्यक्त करतो. आदरणीय मुस्तजीब खान सर हे माझेही गुरुवर्य राहिलेले आहेत, किंवा ते मला गुरुस्थानी आहेत असं समजूयात, आणि त्यामुळे त्यांनी केलेलं कौतुक हे थोडस जास्त आहे. पण त्या कौतुकास पात्र होण्याचा मी नक्की प्रयत्न करेल. आता जसं सांगितलं, मला खूप आनंद यासाठी झालेला आहे की हे मल्टीलिंग्वल सत्र आहे, आणि निरनिराळ्या भाषांचे, ज्यात इंग्रजी, हिंदी, पाली, मराठी आणि अन्य काही भाषांचे स्कॉलर्स, संशोधक विद्यार्थी सहभागी झालेले आहेत. खर तर पहिलं सत्र कोणत्याही अशा कार्यशाळेचं, वर्कशॉपचं किंवा कोर्स वर्कचं, हे संशोधन म्हणजे काय, किंवा संशोधकांचे गुण काय असतात, त्यांचे कोणत्या दोषांपासून त्यांनी दूर राहायला पाहिजे, अभ्यासाचे विषय कसे निवडले पाहिजेत, वगैरे वगैरे अशा विषयांशी संबंधित असू शकतं किंवा असावं, असा एक प्रघात आहे. परंतु अगदीच मला कल्पना नव्हती की हे तुमचं कोर्सवर्कचं पहिलं सत्र असणार आहे. त्यामुळं माझे जे स्वतःचे 2 आवडते विषय आहेत, आणि मला स्वतःला असं वाटतं की कुठलाही जो संशोधक असतो त्याच्याकडे काही वृत्ती असाव्या लागतात. त्यातली पहिली वृत्ती आहे, त्याच्याकडे स्वागतशील वृत्ती असली पाहिजे, की साहित्य मग ते स्वतःच्या भाषेतलं असेल, ज्या भाषेमध्ये संशोधक कार्य करतोय, आणि अन्य भाषेतला असेल, त्याच्या देशातला असेल किंवा अन्य देशातला असेल, तो ज्या काळात राहतो आहे त्या काळातला असेल, किंवा त्याच्या मागच्या, नजीकच्या किंवा अगदीच दूरच्या भूतकाळातला असेल, या सगळ्या साहित्याप्रती आणि सगळ्याच्या सगळ्या भाषा व्यवहाराप्रती संशोधकानं त्याच्या ठायी एक स्वागतशील वृत्ती असली पाहिजे, असं मला सातत्यानं वाटतं. आणि जेव्हा आपल्याकडं ही स्वागतशील वृत्ती असते, त्यावेळी आपोआपच आपल्या आत दुसरा एक गुण असतो, तो म्हणजे गुणग्राहकतेचा, की प्रत्येक बाबीतली चांगली गोष्ट जी आहे ती आपण आत्मसात करण्याचा आणि तिला न्याय देण्याचा, किंवा तिच्या संदर्भानं अधिक काही भाष्य करण्याचा आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करत असतो. एक व्यक्ती म्हणून, माणूस म्हणून हा जसा प्रयत्न महत्वाचा आहे, तसाच तो अभ्यासक म्हणून आणि संशोधक म्हणूनही हा प्रयत्न महत्वाचा आहे, असं मानणाऱ्यांपैकी मी आहे. आणि ही जी गुणग्राहकतेची वृत्ती आहे, ही वृत्ती आपल्याला चिकित्सक दृष्टी देत असते. ही गुणग्राहकतेची वृत्ती आपल्याला अत्यंत वस्तुनिष्ठपणे आणि तटस्थपणे जे काही वास्तव आपल्या नजरेला दिसतं आहे, किंवा जे काही वास्तव आपल्या आकलनात आहे, त्याचं विश्लेषण करायला, त्याचं मूल्यमापन करायला आणि त्याचं महत्वमापन करायला आपल्याला प्रेरित करत असते, असं आपल्याला लक्षात येईल. आणि म्हणूनच नंतर आपण आपले जे निष्कर्ष काढूत, किंवा आपण ज्या शिफारशी सुचवूत, अंतिमतः त्या महत्वपूर्ण असतात, त्या इतरांना नव्हे, काळाला सुद्धा अधोरेखित कराव्याशा वाटतात, असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळं हे जे या सगळ्या गोष्टी तुमच्या ठायी आहेत असं मी गृहीत धरतो, आणि अशा सगळ्या गोष्टी ज्यांच्या ठायी आहेत, अशा संशोधकांप्रती, अभ्यासकांसमोर मला हे माझं विवेचन मांडण्याची संधी आपण देत आहेत, यासाठी डॉक्टर खान सर, मी आपलं मनापासून पुन्हा एकदा ऋण व्यक्त करतो. आणि माझ्या संपर्कात जे श्रीयुत अमोल होते, मी त्यांच्याही प्रती ऋणभाव व्यक्त करतो, कारण त्यांनी सातत्यानं पाठपुरावा केला, आणि हा पाठपुरावा करून त्यांनी मला ते इथवर आणलेला आहे या क्षणापर्यंत. भाषांतर हा माझ्या आवडीचा प्रांत आहे, हे खरं आहे, पण भाषांतर हा माझ्या
अभ्यासाचाही प्रांत आहे, ही त्यापेक्षा अधिक महत्वाची गोष्ट आहे. आणि भाषांतराकडे होणारं अक्षम्य दुर्लक्ष हे मला व्यक्तिशः साहित्याचा अभ्यासक म्हणून, भाषेचा अभ्यासक म्हणून अ, या गोष्टीचा मला सतत त्रास होत राहतो. आणि त्यामुळं मला असं वाटतं, की जेव्हा या सभागृहामध्ये 100च्या आसपास 100हून जास्त 104 जवळ-जवळ अ, संशोधक उपस्थित आहेत आणि ते निरनिराळ्या भाषांचे संशोधक आहेत. तर त्यावेळी आपण अ, भाषांकडं खुल्या नजरेनं पाहणं आणि अन्य भाषांप्रती एक आपली नजर विस्तृत करणं ही मला महत्वाची गोष्ट वाटते. खरं तर अ, तुम्ही राष्ट्रीय साहित्य नावाची एक संकल्पना कधीतरी तुमच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये विशेषतः तौलनिक साहित्याचे जर आपण अभ्यासक असाल, तर अभ्यासली असेल असं मला वाटतं. ज्या युरोप मध्ये या संकल्पनेचा विकास झाला, त्यातली बहुतेक राष्ट्र ही एकभाषिक राष्ट्र आहेत आणि त्यामुळं राष्ट्रीय साहित्य हे एकभाषिक साहित्य असतं, असं काहीसं एक विवेचन या संकल्पनेच्या संदर्भात त्या काळामध्ये विशेषतः 19व्या आणि 20व्या शतकामध्ये झालं, असंही आपल्याला दिसतं. गंमत अशी आहे, की मी नेहमी या गोष्टीचा विचार करतो, जेव्हा आपण साहित्याचे विद्यार्थी असतो त्यावेळी, की एखादी व्यक्ती जेव्हा इंग्रजी साहित्याचे अभ्यासक आहे किंवा एखादी व्यक्ती जेव्हा हिंदी साहित्याचे अभ्यासक आहे किंवा पाली, संस्कृत, उर्दू, अरेबिक, रशियन किंवा मराठी साहित्याचे अभ्यासक आहे आणि ती त्या भाषेचा विचार करते, त्या भाषेतलं साहित्य वाचते. त्यावेळी काय गफलती घडू शकतात किंवा घडत असतात. तर मला स्वतःला एक मराठीतलं गाणं आठवतं. खरं तर आता मुस्तजीब खान सरांनी ते रंगारंग कार्यक्रमाचा उल्लेख केला. अ, ते मुळात कलावंत आहेत आणि कलावंतांच्या ठायी असणारी एक मिश्किल वृत्ती आणि अ, अधिक नेमकेपणानं समजून सांगणं, एखादी बाब, या सगळ्या गोष्टी, या सगळ्या त्यांच्या ठायी आहेत. तर एक गाणं असं आहे, बहुधा ते कोळी गीत आहे आणि त्याचे शब्द मला नीटसे आठवत नसले तरी काहीसे शब्द असे आहेत, संख्या आपण बदलूयात, की 700 खिडक्या, 800 दार आणि कुण्या वाटेनं गेली वगैरे, वगैरे अशी पुढची काहीतरी ओळ आहे. तर ही जी 700 खिडक्या, 800 दारं असणारी जी खोली आहे, ती कोणत्याही एकभाषिक साहित्याची खोली म्हणजे रूम किंवा कक्ष या अर्थानं आहे असं मला वाटतं. म्हणजे मराठी साहित्याचा जर एक कक्ष आहे, तर तो कक्ष कसा आहे? तर तो कक्ष असा आहे, की ज्याला 700 खिडक्या आहेत आणि 800 दारं आहेत. आणि हे केवळ मराठी साहित्याच्या संदर्भातच नाही, तर हे इंग्रजी साहित्याच्या संदर्भात आहे. हे हिंदी साहित्याच्या संदर्भात आहे. हे अगदी पाली साहित्याच्या संदर्भात सुद्धा आहे, असं आपल्याला लक्षात येतं. नीट लक्षात घ्या, आपल्या भाषिक खोलीला किंवा आपल्या भाषिक कक्षाला, आपल्या भाषिक दालनाला या ज्या खिडक्या आणि ही जी दारं आहेत, यामुळं काय होतं? ते यामुळं तेच होतं, जे आपल्या खिडकीला, आपल्या घराला दारं आणि खिडक्या असल्यामुळं होतं ते. म्हणजे काय? तर आपल्या घरातली हवा कुंद होत नाही. आपला दम गुदमरत नाही. आपला जीव घुसमटत नाही. आपला श्वास, आपलं नाकतोंड कोणीतरी बंद केलंय असं वाटत नाही आपल्याला. त्याचं कारण आपल्या घराला दारं आणि खिडक्या असतात. या दारं आणि खिडक्या असल्यामुळं बाहेरची मोकळी हवा आत येते. आतली गरम हवा बाहेर जाते. हवेची एक आदान-प्रदान होते आणि त्याच्यामुळं तुमच्या रूममधलं, तुमच्या खोलीतलं, तुमच्या दालनातलं जे एकूण वातावरण आहे, जे पर्यावरण आहे, ते पर्यावरण हे अ, अधिक जैविक, अधिक जगण्यास लायक, अधिक आनंदी अशा प्रकारचं होतं, असं आपल्याला लक्षात येतं. हे जसं आपल्या नैसर्गिक खोलीच्या संदर्भात आहे, हे जसं आपल्या नैसर्गिक घराच्या संदर्भात आहे, तसंच ते साहित्याच्या दालनाच्या
संदर्भात सुद्धा आहे असं आपल्याला लक्षात येईल. म्हणजे उदाहरणार्थ काय आहे, तर एक आपण गृहीत धरूयात की आपण एका दालनात बसलेलो आहोत आणि हे दालन तुम्ही ज्या भाषेचे संशोधक विद्यार्थी आहात त्या भाषेचं आहे. तर तुम्हाला असं लक्षात येईल की या दालनाला काही दारं आहेत आणि दारं उघडल्यानंतर, दरवाजे उघडल्यानंतर तुम्ही काय करणार आहात? तर तुम्ही तुमच्या खोलीतून बाहेर जाणार आहात. बाहेर कुठं जाणार आहात? तर तुम्ही अशा एका नव्या भाषिक प्रदेशामध्ये पाऊल ठेवणार आहात, जो भाषिक प्रदेश, जिथलं वातावरण, जिथलं पर्यावरण हे पूर्णतः तुमच्या खोलीपेक्षा वेगळं आहे. म्हणजे तुम्ही घरामध्ये जर हॉलमध्ये असाल, तर तुम्ही दरवाजा उघडता आणि तुम्ही बेडरूममध्ये जाता. किंवा तुम्ही दरवाजा उघडता आणि तुम्ही अंगणात जाता. तुम्ही दरवाजा उघडता आणि तुम्ही गॅलरीत जाता. तुम्ही दरवाजा उघडता आणि तुम्ही किचनमध्ये जाता. अगदी तसं सपोज गृहीत धरा, की तुम्ही मराठी भाषिक खोलीमध्ये आहात. तुम्ही दरवाजा उघडता आणि तुम्ही इंग्रजी साहित्याच्या दालनामध्ये प्रवेश करता. तुम्ही दरवाजा उघडता आणि तुम्ही हिंदी भाषेच्या साहित्याच्या दालनामध्ये प्रवेश करता. तुम्ही दरवाजा उघडता आणि तुम्ही संस्कृत किंवा पाली भाषेच्या जमिनीवरती पाऊल ठेवता. तुम्ही दरवाजा उघडता आणि अरबी, फारसी किंवा उर्दू या भाषांच्या प्रदेशामध्ये आपलं पाऊल ठेवता, असं आपल्याला लक्षात येतं. गंमत इथंच आहे. गंमत इथं आणि ही आहे, की आपल्याला हा दरवाजा तेव्हाच उघडता येईल, जेव्हा आपल्याकडं त्या दरवाजाची चावी आहे किंवा त्याची कळ कशी उघडायची याची किल्ली तुम्हाला ठाऊक आहे. आणि ही जी गुरु किल्ली आहे, ही जी चावी आहे, ही जर तुमच्याकडे असेल, तर तुम्हाला त्या भाषिक प्रदेशाच्या खोलीमध्ये, दालनामध्ये प्रवेश मिळतो. आणि मग भाषेच्या संदर्भामध्ये, साहित्याच्या संदर्भामध्ये ही किल्ली कशाची असते? तर ही किल्ली त्या भाषेची, त्या भाषेच्या लिपीची असते, असं आपल्याला लक्षात येतं. म्हणजे उदाहरणार्थ, मी मराठी भाषिक व्यक्ती आहे आणि मला जर पुढच्या एखाद्या दालनामध्ये प्रवेश करायचा असेल आणि ते दालन इंग्रजी साहित्याचं असेल, तर माझ्याकडं इंग्रजी भाषा आणि लिपी यांची किल्ली हवी असते. ती जर असेल म्हणजे साधं त्या भाषेचं किमान ज्ञान म्हणजे किल्ली. जर ते भाषेचं किमान ज्ञान माझ्याकडे असेल, तरच मी त्या दालनात प्रवेश करू शकतो आणि त्या दालनात कुठं काय आहे ते समजून घेऊ शकतो. आता महानगरांमध्ये अशी पुष्कळशी दुकानं असतात किंवा आपण आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ग्रंथालयात जर कधी फेरफटका मारला, तर तुम्हाला असं लक्षात येईल, की या ग्रंथालयामध्ये खूप कपाट आहेत आणि या सगळ्या कपाटांमधली सगळी पुस्तकं तुम्हाला वाचता येत नाही. त्याचं कारण असं, की पालीतलं पुस्तक, संस्कृतातलं पुस्तक, उर्दू, अरबी, फारसी किंवा इंग्रजीतलं पुस्तक तुम्हाला जर वाचायचं असेल, तर तुम्हाला त्या भाषांची लिपी ठाऊक असली पाहिजे. तुम्हाला ती लिपी ठाऊक असणं पुरेसं नाही, तर त्या लिपीचं, त्या भाषिक पर्यावरणाचं, त्या त्या ज्या भाषा आहेत, त्यांच्या किमान काही सूत्रांचं ज्ञान तुमच्याकडं असणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे. तरच तुम्हाला त्या भूमीवरती प्रवेश ठेवता येईल किंवा किंवा त्या कपाटातली पुस्तकं उघडता येतील. हे असंच अगदी मराठीतलीच सगळी पुस्तकं ही सुद्धा तुमच्या कामाची असतात का? याचं उत्तर सुद्धा नाही असं आहे. म्हणजे भाषेच्या संदर्भात तुम्ही मराठी साहित्याचे विद्यार्थी असणं किंवा मराठी भाषेचे विद्यार्थी असणं हे पुरेसं नसतं कुठल्याही विषयाचं ज्ञान मिळवण्यासाठी. तर तुम्हाला त्या भाषेची म्हणून जी एक परिभाषा आहे, ती ठाऊक असावी लागते. साहित्याचे संशोधक म्हणून तुम्ही असं लक्षात घ्या, की तुम्हाला समीक्षेची परिभाषा ठाऊक असल्याशिवाय आपला शोधप्रबंध लिहिता येणार नाही. तद्वतच तुम्हाला व्यवस्थापन शास्त्राची परिभाषा ठाऊक असल्याशिवाय, संकल्पना ठाऊक असल्याशिवाय व्यवस्थापन शास्त्र किंवा जीवशास्त्र किंवा भौतिकशास्त्र
किंवा अन्य कोणत्याही ज्ञानशाखेतली पुस्तकं ही सहजासहजी करणार नाहीत, असं आपल्याला लक्षात येतं. मग आपण काही व्याख्या शोधतो, पाठ करतो, काही संकल्पना शोधतो, त्या समजून घेतो, काही परिभाषा शोधतो आणि त्यांचा शब्द न शब्द काय आहे हे लक्षात घेण्याचा प्रयत्न करतो. ही अत्यंत महत्वाची गोष्ट आपण आपल्याच भाषेच्या संदर्भात जेव्हा करतो, तेव्हा अन्य भारतीय किंवा पाश्चात्य भाषांना जेव्हा आपण सामोरं जात असतो, तेव्हा ही प्रक्रिया अधिक खोल, अधिक सूक्ष्म आणि अधिक व्यापक पातळीवरती होत असते, असं आपल्याला लक्षात येतं. गंमत अशी आहे, की मी तुम्हाला असं म्हणालो, की जर तुम्हाला पलीकडच्या दालनात जायचं असेल, तर तुमच्याकडं तर तुमच्याकडं त्या भाषेचं ज्ञान असणं अपेक्षित आहे. आणि ते जर नसेल, तर तुम्हाला त्या ठिकाणी काय चाललं आहे, हे लक्षात येणार नाही. आता गंमत अशी आहे, की तुम्हाला समजून तर घ्यायचंय, पण आपल्याकडं ज्ञान नाही. मग अशा वेळी काय करायचं? तर अशा वेळी तुमच्या जवळ खिडकी आहे. ही जी खिडकी आहे, कोणत्याही भाषिक दालनाला असणारी, ती खिडकी अपरिहार्यपणे भाषांतराची खिडकी आहे. ही बाब अत्यंत महत्वाची आहे, जी आपण समजून घेतली पाहिजे, असं मला वाटतं. म्हणजे जेव्हा तुम्ही भाषांतराची खिडकी उघडता, तुम्हाला बाहेरचं व पर्यावरण काय आहे, त्याची अनुभूती घेता येते. या भाषांतराच्या खिडकीतनं तुमच्याकडं शेक्सपियर चालत येतात, तुमच्याकडं गोएथे चालत येतात, तुमच्याकडं रिल्के चालत येतात, तुमच्याकडं दस्तयेव्स्की चालत येतात, तुमच्याकडं अमीर खुसरो चालत येतात, तुमच्याकडं मिर्झा गालिब आणि प्रेमचंद चालत येतात, तुमच्याकडं मिलिंद प्रश्न जो आहे यासारखा काही प्रश्न चालत येतात, तुमच्याकडं सगळी धम्मपद चालत येतात आणि तुमच्याकडं वेद आणि ऋचा सुद्धा चालत येतात, असं आपल्याला लक्षात. ही सगळी काय आहेत? या सगळ्या गोष्टी तुमच्याकडं येतात, त्या भाषांतराच्या खिडकीतून चालत येतात, असं आपल्याला लक्षात येतं. आता तुम्ही एक गोष्ट पुन्हा एकदा लक्षात घ्या, की आपण भारतीय आहोत आणि भारतीय असणं ही एक आपोआपता एक अत्यंत महत्वाची आणि अत्यंत विलक्षण अशी गोष्ट आहे. त्याचं कारण असं, की भाषेच्या संदर्भामध्ये आपण बहुभाषिक अशा राष्ट्राचे सदस्य आहोत. बहुभाषिक असणं हा प्रत्येक भारतीय माणसाचं काय म्हणूयात नैसर्गिक गुणविशेष आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्याचं कारण असं, की अगदी सहजपणे तुम्ही अभ्यास केलाय म्हणून तुम्हाला 3 भाषा येतात असं नाही. तर आपले जे आजोबा होते, आपले जे पणजोबा होते, ते कोणत्याही शाळेमध्ये न जाताही त्यांना 3 ते 4 भाषा सहजपणे अवगत होत्या, असं आपल्याला लक्षात येतं. विशेषतः मराठवाड्याच्या संदर्भामध्ये व्यक्तींना हिंदी तर यायचीच, पण त्यासोबत उर्दू ही सहजपणे त्यांच्या आकरणाची भाषा होती एक 50-75 वर्षापूर्वीपर्यंत, असं आपल्याला लक्षात. तसंच नजीकच्या म्हणजे मी ज्या प्रदेशात आहे, ज्या जिल्ह्यामध्ये राहतो, तिथे एक देगलूर नावाचं गाव आहे. या देगलूरच्या बस स्टँडवरती जेव्हा तुम्ही उभे राहाल, तेव्हा तुम्हाला असं लक्षात येईल सहजपणे, की कुणीतरी अव्यक्ती आहे, की जो तुम्हाला कानडीतनं बोलतोय. कुणीतरी एक व्यक्ती आहे, जो तुम्हाला तेलुगूतून बोलतोय. कुणीतरी उर्दूतून बोलतंय आणि तुम्ही मराठी व्यक्ती आहात. आणि या 4 भाषांमध्ये सहज संवाद करणारी असंख्य माणसं देगलूरच्या बसस्थानकावर कोणत्याही वेळी तुम्हाला सापडतील. कारण तिथून हाकेच्या अंतरावर कर्नाटक आहे आणि तिथून हाकेच्या अंतरावर तेलंगणा आहे. म्हणजे नीट लक्षात घ्या, बहुभाषिक असणं ही या व्यक्तींच्या, तिथल्या लोकांच्या संदर्भामध्ये जाणीवपूर्वक केली गेलेली प्रक्रिया नाहीये. तर ती त्यांची नैसर्गिक बाब आहे. तो त्यांचा जीवन स्वभाव आहे आणि दैनंदिन जीवन व्यवहार करत असताना त्यांनी या सगळ्या भाषा आत्मसात केलेल्या आहेत, असं आपल्याला लक्षात येतं.
कोणत्याही छोट्याशा गावामध्ये जेव्हा तुम्ही जाल आणि व्यापार क्षेत्राशी मंडळी जी संबंधित आहेत त्यांच्याशी किंवा त्या दुकानात काम करणाऱ्या लोकांशी तुम्ही थोडंसं बोलू पाहाल, तर तुम्हाला असं लक्षात येईल की ही मराठी माणसं सहजपणे राजस्थानी किंवा गुजराती किंवा सिंधी या भाषांमधून इतरांशी संवाद साधत आहेत आणि ही संवाद साधण्याची प्रक्रिया त्यांच्या दैनंदिन जीवनातून घडते. त्यांच्या दैनंदिन जीवन प्रक्रियेचा तो एक भाग आहे असं आपल्याला लक्षात. म्हणजे बहुभाषिक असणं ही बाब आमच्यासाठी नवी नाही. हे जर एकदा आपण लक्षात घेतलं, तर भाषांतर आणि भाषांतरित साहित्याचं संशोधन करण्याच्या काही मुद्द्यांबद्दल मी आपल्याला जे काही मार्गदर्शन करणार आहे किंवा ज्या काही बाबी आपल्या पुढे ठेवणार आहे, त्या तुम्हाला अधिक ठळक होतील असं मला स्वतःला वाटतं आहे. एक एक महत्वाची गोष्ट जी मला या संदर्भामध्ये तुम्हाला सांगायची आहे, की खूपदा आपले असे भ्रम असतात. त्यातला एक अत्यंत महत्वाचा भ्रम असा आहे, की आपलं भरण-पोषण, आपलं म्हणजे संशोधक किंवा अभ्यासक किंवा व्यक्ती म्हणून जो कोणी आहे, त्याचं भरण-पोषण, वाङ्मयीन भरण-पोषण, सांस्कृतिक भरण-पोषण हे त्याच्या संस्कृतीनं म्हणजे मराठी संस्कृतीनं, मराठी वाङ्मयानं केलं आहे. किंवा कुणी जर हिंदी भाषक असेल तर हिंदी संस्कृती आणि हिंदी भाषा तिनं केलेला आहे, असा आपला एक फार मोठा गैरसमज असतो. आणि तो विशेषतः भारतीयत्वाच्या संदर्भात मी जे अगोदर विधान केलं त्या संदर्भानं लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे मी जर तुम्हाला असं म्हटलं, की तुमचं भरण-पोषण बहुसंख्यांचं हे रामायण आणि महाभारत या ग्रंथांवरती झालेलं आहे, तर त्यात ते विधान चूक असणार नाही. कारण आपण अगदी लहान होतो, त्या काळापासून, त्या नकळत वयापासून या रामायण महाभारतातल्या असंख्य कथा आपल्या कानावरती पडत आलेल्या आहेत. मी जर असं म्हटलं, की आपलं भरण-पोषण हे जातक कथांनी केलेलं आहे किंवा शीख गुरूंच्या ज्या कथा आहेत त्यांनी केलेलं आहे किंवा इतिहासातल्या असंख्य गोष्टींनी, इतिहास कथांनी केलेलं आहे किंवा अकबर बिरबलाच्या गोष्टींनी केलंय, तेनाली रमणच्या गोष्टींनी केलंय, पंचतंत्राच्या, हितोपदेशाच्या, कथासरित सागरच्या, सिंहासन बत्तीशीच्या, वेताळ पंचविशीच्या, इतकंच काय तर 1001 अरबी रात्रींनी केलेलं आहे किंवा बर्फाळ प्रदेशातल्या अ, हिम हिम हिमाच्या संदर्भात, बर्फाच्या संदर्भातल्या ज्या गोष्टी आहेत, पर्यांच्या ज्या गोष्टी आहेत, त्यांनी केलेलं आहे. तर ते चुकीचं असणार नाही, असं आपल्याला लक्षात येतं. म्हणजे आजी-आजोबांकडनं तुम्ही ज्या तुमच्या लोकपरिसरातल्या गोष्टी ऐकल्या असतील, त्या लोककथांशिवाय तुमचं भरण-पोषण ज्या अन्य गोष्टींनी केलं, त्या अरेबियन नाईट्सच्या गोष्टी असतील, त्या पंचतंत्राच्या गोष्टी असतील, त्या हितोपदेशाच्या, जातक कथांच्या, रामायण महाभारताच्या, तेनाली रमणच्या किंवा असंख्य इतर ज्या गोष्टी असतील, त्या तुमच्या भाषेचा ठेवा नाही आहेत. ते तुमच्या भाषेचं वाङ्मयीन संचित नाही आहे. हे आपण आधी लक्षात घेतलं पाहिजे. हे सगळं तुमच्या भाषेत आलं, ते भाषांतराच्या माध्यमातून आलेलं आहे. कधीतरी कुणीतरी या गोष्टी भाषांतरित केल्या, अनुवादित केल्या आणि त्या तुमच्या भाषेत अशा सरमिसळून गेल्या, की आपण कुठल्यातरी संस्कृतातल्या गोष्टींनी आपलं भरण-पोषण केलंय. पाली भाषेतल्या गोष्टींनी आपलं भरण-पोषण केलंय. इंग्रजी कथांनी किंवा युरोपातल्या गोष्टींनी आपलं भरण-पोषण केलंय. अरबी फारसीतल्या गोष्टींनी त्याच्या पायावरती आपण आपलं जगणं उभं आहे, हे आपल्याला लक्षात सुद्धा येत नाही. म्हणजे अल्लादीन काय किंवा शेख चिल्ली काय? मुला नसरुद्दीन काय किंवा तेनाली रमण काय? अकबर बिरबल काय? किंवा अजून असंख्य सगळे म्हणजे एक बुलाखी नाई म्हणून आहे कॅरेक्टर, ते काय? या सगळ्या गोष्टी अगदी सिंड्रेल्लाची गोष्ट असेल, नाहीतर राजा मिडासची गोष्ट असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, त्या भाषांतरित होऊनच मराठीमध्ये किंवा जगभरच्या अन्य वेगवेगळ्या भाषांमध्ये गेल्या
आणि त्यांच्या कसावरती 20व्या आणि 21व्या शतकातील व्यक्तीचं भरण पोषण झालं असं आपल्याला लक्षात येतं. म्हणजे खूपदा आपल्याला हे लक्षात येत नाही की ह्यांचा पाया नसता तर आपलं जगणं हे सुद्धा ठिसूळ झालं असतं. कुठल्याही काळामध्ये अशा गोष्टी निरनिराळ्या पद्धतीने अनुवादित होतात आणि त्या त्या भाषिक अवकाशामध्ये त्या अशा एकरूप होऊन जातात की या बाबी अनुवादित आहेत हेच आपण विसरून जातो. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला जर असं म्हटलं की ज्ञानेश्वरी हे अनुवाद आहे, तर असे असंख्यांचे डोळे विस्फारतील. अनेकांचा त्याच्यावरती विश्वास बसणार नाही, कारण ज्ञानेश्वरी हे मराठीचं देशीकार लेणं आहे असं म्हणत आपण या महाग्रंथाचा सातत्यानं गौरव केलाय 700-800 वर्ष असं आपल्याला लक्षात येतं. पण जर तुम्ही अत्यंत बारकाईनं विचार केला तर तुम्हाला असं लक्षात येईल की ती गीता टीका आहे. भगवद्गीतेमध्ये जे काही भगवंत श्रीकृष्णानं सांगितलं ते एका काळाच्या टप्प्यावरती संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर यांनी मराठीमध्ये सर्वसामान्यांसाठी आणलं. म्हणजे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर हे जे काही तत्वज्ञान भगवद्गीतेमध्ये आहे ते मराठीमध्ये सांगतायत. का सांगतायत? कारण गीतेतलं तत्वज्ञान हे संस्कृतात आहेत आणि जे सामान्य माणसांना कळत नाही. आता संस्कृतातलं ज्ञान मराठीमध्ये घेऊन येणं एकीकडे भाषांतर आहे आणि भगवद्गीतेला पुन्हा म्हणणं हे काळाच्या टप्प्यावरती केलं गेलेलं त्याचा अनुवाद आहे हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. आता दुसरा मुद्दा आहे की या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी त्या काळात अनुवादित झाल्या आणि मग थांबल्या का? तर तसं घडत नाही. म्हणजे भगवद्गीता हा एक असा ग्रंथ आहे की जो काळाच्या टप्प्यावरती पुन्हा पुन्हा अनुवादित होत राहिला आहे. रामायण महाभारताचे ईडीएस आणि ओनिडीचे अनुवाद हे असंख्य भाषांमध्ये वेगवेगळ्या काळामध्ये असंख्य भाषांतरकर्त्यांकडून सातत्यानं होत आलेले आहे. म्हणून तुम्हाला असं लक्षात येईल की संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका कथन केल्यानंतर आमच्या नांदेडच्या वामन पंडिताला पुन्हा 16व्या शतकात असं वाटलं की नाही आपण भगवद्गीता सांगितली पाहिजे आणि त्यांनी यथार्थ दीपिका लिहिली. पुन्हा कुठंतरी 20व्या शतकाच्या अगदी आरंभी किंवा 19व्या शतकाच्या अखेरच्या टप्प्यावर लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांना असं वाटलं की मी भगवद्गीतेचं तत्वज्ञान सांगितलं पाहिजे आणि त्यांनी गीता रहस्य लिहिलं. पुन्हा कधीतरी स्वातंत्र्याच्या मागे पुढं विनोबा भावे यांना असं वाटलं की आपण भगवद्गीता पुन्हा एकदा सांगितली पाहिजे आणि त्यातूनच गीता हिची निर्मिती झाली. लक्षात घ्या, काळाच्या निरनिराळ्या टप्प्यांवर निरनिराळ्या व्यक्तींकडून निरनिराळ्या कारणांसाठी एकच ग्रंथ पुन्हा पुन्हा सांगितला गेला. एका पातळीवरती हे सगळीच मंडळी भगवद्गीता नावाचा ग्रंथ मराठीत वेगवेगळ्या निमित्तानं अनुवादित करत होती असं आपल्याला लक्षात. आता संशोधक म्हणून ह्या सगळ्या गोष्टीला आपण लक्षात घेतल्यानंतर काही बाबी आपण समजून घेणं गरजेचं आहे. त्यातली पहिली एक गोष्ट ती ही आहे की कोणताही अनुवाद अंतिम नसतो. कोणतीही भाषांतरित कलाकृती ही एकमेव अद्वितीय आणि अखेरची असत नाही. भाषांतराची जमीन ही अशी जमीन आहे ज्या जमिनीवरती नव्या शक्यता या सातत्यानं उगवून येत असतात आणि त्यामुळं एकाच कलाकृतीचे असंख्य अनुवाद कोणत्याही भाषेमध्ये संभवू शकतात, कोणत्याही टप्प्यावर संभवू शकतात हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. दुसरा एक मुद्दा आहे
दुसरा एक मुद्दा तो असा आहे की एका कलाकृतीचे जसे असंख्य अनुवाद असतात आणि कुठलाही अनुवाद हा अंतिम नसतो, त्याच पद्धतीनं कुठलाही अनुवाद हा चुकीचाही नसतो. म्हणजे विशिष्ट अमुक अमुक गोष्टीमुळे हा अनुवाद चुकला असं विधान करणं हे धारिष्ट्याचं ठरतं. भाषांतराच्या संदर्भामध्ये ही एक महत्वाची गोष्ट आहे. त्याचं कारण असं की अनुवादक नावाची एक व्यक्ती आहे आणि अनुवादक नावाची व्यक्ती जेव्हा भाषांतर करत असते किंवा अनुवाद करत असते, त्यावेळी ती स्वतःचं स्वत्व आणि सत्व त्याच्यामध्ये मिसळत असते. आणि त्यामुळं प्रत्येक अनुवाद हा निरनिराळा होत असतो, हे आपण लक्षात घ्या. 2 शब्द आहेत, यथार्थ आणि भावार्थ. हे 2 शब्द 16व्या शतकाच्या खूप आधी मराठीमध्ये वापरले गेले. म्हणजे यथार्थ हा शब्द वामन पंडितांनी वापरला. भावार्थ हा शब्द संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी वापरला. ओके. आता नीट लक्षात घ्या, की भावार्थ म्हणजे जैसे थे नाही. यथार्थ म्हणजे जैसे थे. आणि दोघेही काय सांगतायत? भगवद्गीता सांगतायत. दोन्ही अनुवाद काय? तर त्याचं कारण अगोदर सांगितलेली गोष्ट ही मंडळी सांगतायत. पण या दोनही अनुवादकांनी योजलेले हे शब्द अनुवादाच्या संदर्भामध्ये 2 निरनिराळ्या भूमिकांचं कथन करतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यातली एक भूमिका आहे शब्दशः अनुवादाची. जे जसं सांगितलं तसंच ते अनुवादित केलं गेलं पाहिजे. आणि दुसरी एक भूमिका आहे, की काय सांगितलं हे महत्वाचं आहे. आणि त्यामुळं जे सांगितलं ते मी माझ्या भाषेमध्ये, माझ्या भाषेच्या प्रकृतीनुसार, तिच्या स्वभाव धर्मानुसार मी ते कथन करील. आणि म्हणून भावार्थ दीपिकेची योजना होते किंवा तिची निर्मिती होते, असं आपल्याला लक्षात. तिसरा एक गोष्ट आहे म्हणजे अलीकडं ते जे भगवद्गीता जशी आहे तशी इस्कॉन, तर त्यांचंही भगवद्गीतेच्या संदर्भातलं जे एकूण म्हणणं आहे तेही तपासलं तर आपल्याला असं लक्षात येतं की तेही यथार्थाच्या अधिक जवळ जाणारं असं त्याचं वर्णन आहे. आता पुन्हा एक मुद्दा आहे जो आपण समजून घेतला पाहिजे, की मी असं म्हणालो की कोणताच अनुवाद अंतिम नसतो आणि अनुवाद चुकीचाही नसतो. तरीही काही अनुवाद चुकीचे वाटत राहतात. असं का होतं? किंवा काही अनुवाद तुम्हाला आवडत नाहीत. असं का होतं? उदाहरणार्थ मिलिंद प्रश्न या पुस्तकाचे मराठीमध्ये अनुवाद आहेत. एखाद्या पाली भाषक अभ्यासकाला जर हे मराठी अनुवाद वाचायला दिले, तर तो पाली भाषक अनुवादक त्याच्यामध्ये असंख्य चुका काढेल. शेक्सपियरच्या असंख्य नाटकांची, लॉन्गफेलोच्या असंख्य कवितांची रूपांतर किंवा अनुवाद, भाषांतर मराठीमध्ये उपलब्ध आहे. म्हणजे अगदी हेमिंग्वेच्या एका कोडियाने हा जो पु ल देशपांडे यांनी केलेला अनुवाद आहे ओल्ड मॅन अँड सीचा, तोही आपण लक्षात घ्या. तर असं म्हणजे अशा असंख्य अनुवाद असे असंख्य भाषांतर मराठीमध्ये उपलब्ध आहेत. आणि जेव्हा तुम्ही मूळ हेमिंग्वे वाचाल, मूळ शेक्सपियर वाचाल, मूळ नीत्शे वाचाल किंवा मूळ लँगफोलेची कविता वाचाल, मूळ वर्ड्सवर्थच्या कविता वाचाल, तेव्हा त्याचे केलेले अनुवाद तुम्हाला महत्वाचे वाटणार नाही. तुम्ही जर गालिब हा मूळ भाषेतून वाचत असाल, तुम्ही जर प्रेमचंद हे उर्दू आणि हिंदीतनं वाचत असाल, सादत हसन मंटो सारखा लेखक, त्यांच्या कथा, त्यांच्या कादंबऱ्या, त्यांची नाटकं
तुम्ही मूळ उर्दूत न वाचत असाल तर मराठीमध्ये या पुस्तकांचे झालेले जे असंख्य अनुवाद आहेत ते तुम्हाला टाकाऊ वाटायला लागतील. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर मी हे विधान केलेलं आहे की अनुवाद चुकीचे असत नाही. मग माझ्या म्हणण्याचा नेमका अर्थ काय आहे? मग माझ्या म्हणण्याचा अर्थ काय आहे? मी एक अत्यंत छोटं उदाहरण तुमच्या पुढं या ठिकाणी ठेवतो आहे. एक कादंबरी आहे, आय लॉस्ट माय लव्ह इन बगदाद या नावाची. ज्यांना पॉप्युलर कादंबऱ्या वाचण्याची सवय आहे त्यांनी ही कादंबरी कदाचित वाचलेली असेल. या कादंबरीचा मराठी अनुवाद प्रकाशित झाला. आता एका अभ्यासकानं या अनुवादाच्या म्हणजे हे पुस्तक वाचलं. हे जे विद्यार्थी आहेत हे त्यांचं पीएचडीचं संशोधन करत होते आणि हे पुस्तक वाचल्यानंतर त्यांनी त्यांची निरीक्षणं नोंदवली फेसबुकवरती. मी त्यांची निरीक्षणं तुम्हाला वाचून दाखवणार आहे. त्याच्यानंतर फेसबुकवरती ज्या काही प्रतिक्रिया येतात त्याही तुमच्या पुढे ठेवणार आहे. संशोधक हा शब्द एकेरी अवतरण चिन्हात मी वापरतोय. संशोधकाच्या नजरेनं तुम्ही हे ऐका किंवा त्या कानांनी तुम्ही हे ऐका असं माझं तुम्हाला म्हणणं राहील. बघा, त्यांनी नोंदवलेले निरीक्षण बघा. अभ्यासाच्या अनुषंगानं अलीकडे एक अनुवादित पुस्तक वाचण्यात आलं, आय लॉस्ट माय लव्ह इन बगदाद अशा नावाचं. तर चक्क अनुवाद वाचताना हसून हसून बत्तीशी वळले. एका बाईंनी अनुवाद केलाय. प्रकाशन संस्था ही नामांकित आहे. आत्मचरित्राच्या मध्यवर्ती असलेले हे कथानक बगदादमध्ये पत्रकार म्हणून गेलेल्या प्रेमवीरांच्या तेथील वास्तव्यावर आहे. या मधील नायकाला बगदादमध्ये आल्यावर सुरक्षित ठिकाणी पोहोचवायचं असतं आणि हे काम त्याच्या सुरक्षा रक्षकांचं म्हणजे गार्ड्सचं. बगदादमध्ये होणारे सततचे हल्ले, कोणत्याही गाडीवर कधीही बॉम्बस्फोट होईल अशी अवस्था, या पार्श्वभूमीवर हे कथानक घडतं. यातील नायकाला सुरक्षित ठिकाणी नेणाऱ्या सुरक्षा रक्षकांचा संवाद एके ठिकाणी आला आहे आणि तो पाहण्यासारखा आहे आणि एकूणच गंभीरपणे घेण्यासारखा आहे. तो असा, आता नीट लक्षात घ्या की गार्ड्स आहेत म्हणजे सुरक्षा रक्षक, सिक्युरिटी गार्ड्स. हा संवाद बगदादमध्ये घडतोय. एअरपोर्ट आणि ते जे निश्चित ठिकाण आहे त्याच्यामध्ये घडतोय आणि दोन सुरक्षा रक्षक एकमेकांशी संवाद साधतायत. बघा, एक जण म्हणतोय, एक फुटकं पिस्तूल या शिंच्या एअरपोर्टच्या रस्त्यावर, अरे देवा, आणि ती साली मर्सिडीज कुठं आहे? आज आपल्याला मर्सिडीज नव्हती आणायची. काय नव्हतं करायचं? स्टेप्सचे ब्रिटिश पद्धतीचे शब्दोच्चार तो शिव्या द्यायला लागल्यावर आणखीनच वेगळे जाणवायला लागले. त्यानं मस्सेनकडनं त्याचे 9 mm चे पिस्तूल काढून घेतले आणि आज का शिंदळीचा जर आपल्यावर हल्ला झाला ना मस्सेन, अरे जर का हल्ला झाला ना आपल्यावर, तर न्यूयॉर्क मधले न्यूजवीकचे लोक काय म्हणतील असं वाटतं तुला? ते म्हणतील की तुम्ही शिंचे ही साली बिमारीच आणणार होतात, तर आम्ही गाढवासारखे $13 लाख बख्तरबंद मर्सिडीजच्या घोडक्यावर कशाला घातले?
ते विचारतील की माईक त्या शीनच्या मर्सिडीज मध्ये का नव्हता. आता हा एक संवाद आहे. आता हा संवाद अमेरिकन सिक्युरिटी गार्ड्स, आणि तेही सिक्युरिटी गार्ड्स म्हणूनही आपण त्यांना एफबीचे एजंट असं म्हणूयात. आणि हे अमेरिकन एफबीचे एजंट बगदादमध्ये म्हणतायत, आणि त्यातला एक अमेरिकन आहे, एक ब्रिटिश आहे, आणि हे दोघांमधला हा संवाद आहे. आणि हा सगळा कोल्हापुरी भाषेमध्ये त्या अनुवादकानं लिहून ठेवलाय. आणि अ, त्यामुळं जोरदार हसू आलं, असं या अभ्यासकाचं म्हणणं आहे. आता गंमत अशी आहे की असं का घडलं? हे अनुवाद वाचताना त्या अभ्यासकाला किंवा त्या वाचकाला हसू का आलं? त्याचं एक कारण आहे की आपण बऱ्यापैकी हॉलिवूडचे सिनेमे बघितलेले असतात. त्यामुळे सुरक्षा रक्षक किंवा एफबीचे एजंट, त्यांची एक छबी आपल्या नजरेपुढे असते. त्यांची एक प्रतिमा आपल्या नजरेपुढे असते. आणि ती तशी हुबेहूब तुमच्या नजरेपुढे उभी राहते. आता असे सुरक्षा रक्षक अशी भाषा वापरत असतील, आणि असं आपल्याला एकतर लक्षात येत नाही किंवा आपल्याला ते तिथं साजेसं वाटत नाही. असं घडलं कारण अनुवादक स्वसंस्कृती कोशातून बाहेर पडला नाही, आणि म्हणून ही अशी गफलत झाली, असं आपल्याला लक्षात येतं. आता गंमत अशी आहे की ही पोस्ट 2 गोष्टींबद्दल बोलते. ती ट्रान्सलेशनच्या, अनुवादाच्या धंदेवाईक प्रवृत्तीवर भाष्य करते. आणि या धंदेवाईक प्रवृत्तीचा कलाकृतीवर काय परिणाम होतो, त्याकडेही ती आपल्याला घेऊन जाते, असं आपल्याला लक्षात. उदाहरणार्थ, आता या पोस्टच्या खाली ज्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत फेसबुकवर, तो असा आहे बघा. पहिली प्रतिक्रिया, बाकी कोकणस्थानचा अनुवाद भन्नाट आहे बरं का. दुसरी प्रतिक्रिया, भंपक. तिसरी प्रतिक्रिया आहे, मी कधीही मराठीत अनुवादित केलेली पुस्तकं वाचत नाही, वेळ वाया जातो त्यात. शक्यतो इंग्रजीत मिळतात का ते बघतो, त्यांचे अनुवादही मेहनतीने केलेले असतात. चौथी एक प्रतिक्रिया आहे, माझ्या मते एक विस्तृत लेख लिहून फडशा पाडावा अशा शिंदळीच्यांचा सगळ्यात वाईट कालखंड आहे हा अनुवादासाठी. या 4 प्रतिक्रिया मी मुद्दाम तुमच्या पुढे ठेवलेल्या आहेत, ज्या एका पुस्तकाच्या अनुवादाच्या संदर्भानं समाज माध्यमांमध्ये व्यक्त झालेल्या आहेत. कोकणस्थ, भंपक. मी मराठीतले अनुवाद सहसा वाचत नाही, कारण ते वाईटच असतात. आणि सर्वात वाईट कालखंड आहे हा अनुवादासाठी. ही सगळी विधानं अत्यंत पूर्वग्रह दूषित आहेत, असं आपल्याला लक्षात येतं. म्हणजे किती वाईट अनुवाद होत आहेत याच्यावर एक मोठा दीर्घ लेख लिहावा, असं जे त्यांचं म्हणणं आहे एका प्रतिक्रियेतलं. तसं खूप चांगले अनुवाद आहेत, आणि यांच्यावरती एक दीर्घ लेख लिहिता येऊ शकतो, हे आपण गृहीत धरलं पाहिजे, असं आपल्याला लक्षात. मी मराठीत अनुवादित केलेली पुस्तकं वाचत नाही, कारण ती वाईटच असतात. म्हणजे ती वाईट असतात हे गृहीत धरलंय, आणि म्हणून तो वाचत नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे तो न वाचताच हे ठरवून टाकतोय की ती वाईट आहे, आणि तो जाहीर कबुली पण देतोय, प्रतिक्रिया देतोय. ही फार चांगली गोष्ट आहे असं मला वाटत नाही. किंवा भंपक वगैरे अशी काहीतरी शब्द वापरायचे आणि सगळ्याच प्रकरण निकालात काढणं, हे काही कुठल्याही चांगल्या अभ्यासकाचं लक्षण आहे असं मी मानत नाही. कोकणस्थ हा शब्द तर विशिष्ट समाजाच्या संदर्भामध्ये, विशिष्ट समूहाच्या संदर्भामध्ये वापरला जातो. यातून तो शब्द ज्या व्यक्तीनं लिहिलेला आहे, त्याची त्या विशिष्ट समूहाकडे पाहण्याची काय म्हणूयात, त्याचा दृष्टिकोन काय आहे, आणि त्याच्या दृष्टिकोनाचा या अनुवादक हा कोकणस्थ असावा असं गृहीत धरून केलं गेलेलं जे विश्लेषण आहे, त्याच्यावरती त्याचा प्रभाव पडलेला आहे, असं आपल्याला लक्षात येतं. आता आपण या अनुवादाबद्दल बोलू की
आय लॉस्ट माय लव्ह इन बगदाद. ज्या व्यक्तीनं, ज्या अनुवादकांनी हा अनुवाद केलेला आहे, त्या मराठीतल्या अत्यंत प्रतिष्ठित अनुवादक आहेत. त्याने इंग्रजीमधून आणि गुजरातीमधून असंख्य पुस्तकांचे मराठीमध्ये अनुवाद केलेले आहेत. विशेष ज्यांनी हा अनुवाद केला त्यांना स्वतःला रशियन भाषा सुद्धा येते. एक कथाकार म्हणूनही त्या सुप्रसिद्ध आहेत, लेखिका म्हणूनही त्या सुप्रसिद्ध आहेत. तत्वमसी, प्लॅटफॉर्म नंबर 4, नॉट अ पेनी मोर, नॉट अ पेनी लेस, हे काही या अनुवादकाचे इतर अनुवाद आहेत जे आपण अवश्य वाचले पाहिजेत, जे अत्यंत उत्तम अनुवाद आहेत असं आपल्याला लक्षात येतं. याशिवाय त्यांनी काही पुस्तकं लिहिली आहेत, म्हणजे द मॅन हू ऑल्सो मेड स्टील, ऋषी मोदी यांच्यावरचं हे पुस्तक आहे जे त्यांनी लिहिलंय, किंवा नारायण मूर्ती यांच्यावर एक मूल्य जपणारं एक अद्वितीय आयुष्य नावाचं एक पुस्तक त्यांनी स्वतंत्रपणे लिहिलेलं आहे. इट्स नॉट अबाउट द बाईक नावाचंही एक अनुवाद त्यांच्या नावावरती आहे असं आपल्याला लक्षात येतं. आता मी तुम्हाला हे सांगतोय की एक अशी व्यक्ती की जी स्वतः लेखिका आहे, जी कथाकार आहे, ज्यांना 4-5 भाषा येतात आणि 4-5 भाषेतनं त्यांनी अत्यंत उत्तमोत्तम अनुवाद केलेले आहेत. आणि अ, आणि अ, या या अ, अनुवादकाच्या एका विशिष्ट अनुवादाच्या त्याच्यात आलेल्या संवादाच्या संदर्भानं एक चर्चा करून सबंध त्या अनुवादकाला निकालात लावणं किंवा त्यांना भंपक म्हणणं हे कुठल्याही चांगल्या अभ्यासकाला शोभणार नाही असं आपल्याला म्हणावं लागतं. आता तरीही असं घडलं, ही गफलत घडली. याचं कारण विशेषतः 2000 नंतर आपल्याकडं जी एक अनुवादित पुस्तकांची लाट आली आणि बाजारामध्ये लवकरात लवकर अनुवादित पुस्तकं उपलब्ध करून देणं, हा जो प्रकाशकांचा एक मोठा हव्यास निर्माण झाला, त्याच्यामुळं अनुवादावर मेहनत घ्यावी लागते, याकडे जे दुर्लक्ष होऊ लागलं, त्याच्यामध्ये या बाकीच्या गोष्टी म्हणजे अनुवादाची व्यावसायिकता आणि अनुवादित साहित्याचं झालेलं बाजारीकरण. ओके, म्हणजे मार्केटायझेशन हा चांगला शब्द आहे तसा त्यातल्या त्यात. पण बाजारीकरण हा अजूनच म्हणजे त्याचा स्तर खाली होत गेलेला आहे, जातोय. त्याचं निदर्शक आहे. याच्यामध्ये या बाकीच्या गोष्टींची बीजं दडलेली आहेत, असं आपल्याला लक्षात येतं. म्हणजे जेव्हा तुम्ही कुठलं तरी भाष्य करतायत, एखाद्या कलाकृतीच्या संदर्भातलं भाष्य करतायत, तेव्हा ते भाष्य म्हणजे कोणीतरी एक अभ्यासक आहे, जो एखाद्या लेखकावरती संशोधन करतोय. तर तो लेखक काही निर्वात पोकळीत जगत नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तो ज्या विशिष्ट पर्यावरणात राहतोय, त्याचे समकालीन लेखक, त्याचे मागचे लेखक, त्याच्या काळात लिहिले गेलेले इतर सगळे अ, वाङ्मय प्रकार किंवा लिहिते असणारे अन्य लेखक, त्याचे समकालीन कथाकार आणि उपलब्ध असणारे वाङ्मय प्रकार, वाचकांची अभिरुची, त्या काळात होत असणारी साहित्य संमेलनं, पुरस्कार, वेगवेगळी सभा, संमेलनं, राजकारण, या सगळ्यांचा परिणाम त्या लेखकावरती झालेला असतो आणि तो त्या कलाकृतीतून शोधता येतो, असं आपल्याला लक्षात येतं. आपण हे सगळं थोडंसं बाजूला ठेवून कलाकृती एक कलाकृती असं जर करत बसलो, तर आपल्याला कलाकृतीच्या गाभ्यापर्यंत जाता येत नाही. ही बाब समजून घेतली पाहिजे. आता दुसरा एक अनुवाद आहे, की मी ज्या बाजारीकरणाची गोष्ट बोलत होतो, त्या संदर्भामध्ये त्याच्याकडे मी आपलं लक्ष वेधून घेतो आणि मग मी काही पुढचं एक भाष्य करतो, की हा जो अनुवाद आहे, तो अ, गुलजार यांच्या कवितेचा आहे. गुलजार हे नाव तुम्हाला अ, माहीत नसेल असं मला वाटत नाही. म्हणजे जे इथले जे लोक माझं भाषण बिलकुलच समजून घेऊ शकत नाहीयेत, ते जर फॉरेनर सोडले, तर ज्यांना ज्यांना माझं भाषण कळतं,
त्या प्रत्येकाला गुलजार हे नाव नक्कीच माहिती असेल असं मी गृहीत धरतो. गुलजार यांची गाणी ऐकत ऐकत आपल्याकडच्या 3-4 पिढ्या लहानाच्या मोठ्या झालेल्या आहेत. कुठेही रेडिओ किंवा कॅसेट उघडली आणि वाजवायला सुरुवात केली की गुलजार हे तुमच्या कानावरती नाव येतच येतं. ते उत्तम कवी आहेत, कथाकार आहेत, पटकथा लेखक आहेत, दिग्दर्शक आहेत. त्यांचे वेगवेगळ्या गोष्टी त्यांच्या व्यक्तिमत्वाशी जोडलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं गुलजार हे नाव सर्वांच्या परिचयाचं असतं असं मी मानतो. त्यांनी काही सिनेमांसाठी गाणी लिहिली. उदाहरणार्थ मेरा कुछ सामान तुम्हारे पास, काय ते रखा है वगैरे वगैरे, किंवा आने वाला पल जाने वाला है वगैरे. ही गाणी कुठल्या तरी एका विशिष्ट काळामध्ये खूप लोकप्रिय झालेली होती. नव्हे ती तुम्ही ही कधी ना कधी ऐकली असेल. आता ही गाणी जेव्हा तुम्ही ऐकली असतील, त्यावेळी त्याचं संगीत, त्याचं दृश्यांकन, त्याचा आवाज ज्या गीतकारानं किंवा ज्या गायकानं ती गाणी गायली आहेत, या सगळ्यांची एक एकात्म परिणाम ऐकणारा श्रोता म्हणून किंवा प्रेक्षक म्हणून, दर्शक म्हणून तुमच्यावरती झालेला असतो. हे आपल्याला नाकारता येत नाही. आता काय झालं, की जो बाजारीकरण ज्याचा उल्लेख मी केला, त्याचा एक परिणाम असा झाला, की पेंग्विन इंडिया ह्या अत्यंत प्रतिष्ठित अशा प्रकाशन संस्थेला वाटलं, की आपण गुलजार यांची गाणी इंग्रजीमध्ये अनुवादित करून नेली पाहिजे. आणि मग त्यांनी 100 लिरिक्स नावाचं एक पुस्तक प्रकाशित केलं, की गुलजार यांची 100 गाणी इंग्रजीत अनुवादित केली. त्या पुस्तकाला बऱ्यापैकी ग्राहक मिळाला, सेल आउट झालं. नंतर हे पुस्तक विक्री होतंय असं लक्षात आल्यानंतर मराठीतल्या एका पुस्तक प्रकाशकांनी त्याचे हक्क घेतले, मिळवले आणि या पुस्तकाचा मराठी अनुवाद केला. गफलत लक्षात घ्या, की हिंदी, उर्दू मधनं मराठीत न येता व्हाया इंग्रजी हे पुस्तक मराठीमध्ये आलं आणि गुलजार यांची काहीतरी संस्मरणीय गीत या नावानं हे पुस्तक प्रकाशित झालं असं आपल्याला लक्षात येतं. आता बघा काय झालं. मी ज्या इजाजत सिनेमाबद्दल मधल्या गाण्याचा उल्लेख केला, 1987-88 मध्ये काहीतरी बहुधा तो पिक्चर सिनेमा आला असावा. मेरा कुछ सामान नावाचं त्याच्यातलं ते गाणं आणि त्याचा अनुवाद तो मी मुद्दाम तुमच्या पुढे ठेवतोय. तुम्हाला असं लक्षात येईल की तुम्हाला तो अनुवाद आवडणार नाही. माझं काही सामान राहिलंय तुझ्यापाशी, श्रावणात काही भिजलेले क्षण आहेत आणि एका पत्रात एक जळती रात्र लपेटलेली आहे. ती आग विझवून टाक, माझं ते सामान मला परत देऊन टाक. किंवा दुसरा अनुवाद मी तुमच्या पुढे ठेवतोय, आने वाला पल जाने वाला है या गाण्याचा, की येणारा हा क्षण क्षणात अवघ्या निघून जाईल वेड्या, जमले तरी या क्षणात अर्ध्या जगून घेरे गड्या. येणारा हा क्षण क्षणभरात अवघ्या निघून जाईल गड्या वगैरे. आता नीट लक्षात घ्या की हा मुद्दाम मी अनुवाद आपल्या पुढे ठेवला. तुम्ही जर गुलजार यांची गाणी ऐकलेली नसती आणि गुलजार यांची गाणी पुस्तकातून वाचलेली असतील, तर केला गेलेला हा अनुवाद चुकीचा आहे किंवा त्याच्यात काहीतरी गडबड आहे हे तुम्हाला कधीही लक्षात येणार नाही. तुम्ही म्हणाल की बरोबर आहे हा अनुवाद, पण तुमच्यावरती गुलजार यांच्या गाण्यांनी केलेला एकात्म परिणाम, जो चित्र, संगीत, आवाज आणि मूळ शैली गायनाची
या सगळ्यांनी केलेला आहे. त्या परिणामांच्या जवळ हा अनुवाद, त्याचा बोध जात नाही आणि त्याच्यामुळं गंमत आणि गडबड होऊन बसते आणि तुम्ही त्या अनुवादाशी समरस होऊ शकत नाहीत असं आपल्याला लक्षात येतं. आणि मग तुम्ही या अनुवादाला रद्दीत काढायला लागता. तुम्ही असं म्हणता की हा अनुवाद भंपक आहे. तुम्ही असं म्हणता हा अनुवाद टाकाऊ आहे. पण तसं काहीच नाही. का असं? तसं काहीच नाही असं मी का म्हणतो? त्याचं कारण असं की गुलजार यांनी कुसुमाग्रजांच्या काही कवितांचे हिंदी आणि उर्दूमध्ये अनुवाद केलेले आहेत. मी तुम्हाला गुलजार यांनी केलेल्या कुसुमाग्रजांच्या एका अनुवादाची आठवण करून देतो किंवा मी तो तुम्हाला वाचून दाखवतो की कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या कणा नावाच्या कवितेचा गुलजार यांनी केलेला अनुवाद. ज्यांनी कणा वाचलेली आहे त्यांची प्रतिक्रिया वेगळी असेल. ज्यांनी कणा वाचलेली नाही त्यांची प्रतिक्रिया वेगळी असेल. आता अनुवाद असा आहे की सर, मुझे पहचाना क्या, बारिश में कोई आ गया, कपड़े थे मुचड़े हुए और बाल सब भीगे हुए, पल को बैठा फिर हंसा और बोला ऊपर देखकर, गंगा मैया आई थी मेहमान होकर, कुटिया में रहकर गई, माई के आई हुई लड़की की मानंद 4 दीवारों पर नाची, खाली हाथ अब जाती कैसे, खैर से पत्नी बची है, दीवारों का चूल्हा हो गया, चूल्हा बुझा, जो था नहीं था सब गया, प्रसाद में पलकों के नीचे 4 कतरे रख गई है पानी के, और मेरी औरत और मैं सर लड़ रहे हैं, मिट्टी कीचड़ फेंक कर दीवार उठाकर आ रहा हूं. आता मी काही पुढचा अनुवाद वाचत नाही, पण तुम्हाला सांगतो की ज्यांनी मूळ कविता ऐकलेली आहे की ओळखलं का तर मला पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले केसांवरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, गंगामाई पाहुणी आलती गेली घरट्यात राहून, माहेर वाशिनी सारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली. आता या मूळ कवितेचा रिदम, तिचा आशय, तो गुलजार यांच्यासारखा सिद्धहस्त कवी यांनी केलेला अनुवाद पकडू शकत नाही असं आपल्याला लक्षात येईल. तरीही हे अनुवादाचं पुस्तक चाललं. ते गुलजार यांनी केलेत अनुवाद म्हणून जसं चाललं असेल, तसं कुसुमाग्रजांच्या कवितेचे अनुवाद आहेत म्हणूनही चाललं असेल. आता मुद्दा हा आहे की गुलजार यांचे कविते यांच्या गीतांचे इतरांनी केलेले अनुवाद आपल्याला आवडत नाहीत. गुलजार यांनी कुसुमाग्रजांच्या कवितांचे केलेले आपल्याला अनुवाद आवडत नाहीत. असं का घडतं? मी पुन्हा पहिल्या ठिकाणी येतो. मी तुम्हाला असं म्हटलं होतं की आपण अशा एका दालनात राहतो, एकभाषिक साहित्याच्या दालनात, ज्या दालनाला काही दारं आहेत आणि काही खिडक्या आहेत. मी तुम्हाला असंही म्हणालो होतो की ज्यांच्या जवळ दरवाजाची चावी नसते त्यांनी काय करायचं? त्यांनी खिडकीत उभं राहायचं आणि बाहेरचं दृश्य बघायचं. आता ज्याच्या जवळ दरवाजाची चावी आहे, तो खिडकीत उभा राहील का? त्याचं उत्तर नाही असं आहे. तो तर दरवाजा उघडून त्या जमिनीवर पाऊल ठेवेल. आणि तुम्हाला असं लक्षात येईल, एक व्यक्ती म्हणून सुद्धा, की खिडकीतून दिसणारं दृश्य आणि प्रत्यक्ष त्या जमिनीवरती जेव्हा तुम्ही उभं राहता आणि तो जो आनंद घेता, तो अनुभव हा कधीही एकसारखा असू शकत नाही. ज्यानं शेक्सपियर मूळ इंग्रजीत वाचला आहे, ज्यानं गटे हा मूळ जर्मन भाषेतनं वाचला आहे, ज्यानं दस्तयेव्स्की किंवा टॉल्स्टॉय मूळ रशियन मध्ये वाचलेले असतील,
ज्यानं म्हणतो हा मूळ उर्दूमध्ये वाचला असेल, ज्यानं इतर सगळे महत्वाचे लेखक म्हणजे खलील जिब्रान पासून सगळे हे त्या मूळ भाषेत वाचले असतील. नीट लक्षात घ्या, मराठीचे अनुवाद हे त्यांच्यासाठी नाही आहेत, कारण तुम्ही त्यांना निकालात काढा. ज्याला मूळ कळतं, ज्याला मूळ वाचता येतं, अनुवाद त्यांच्यासाठी असत नसतात. अनुवाद त्यांच्यासाठी असतात ज्यांना त्या भूमीवरती जाता येत नाही. जर मला पंजाबी येत असेल तर मी अवतार सिंह पाश पंजाबीतून वाचेल ना. मी कशाला कोणीतरी केलेले त्यांचे मराठी अनुवाद वाचत बसेल? करणार नाही मी ते तसं. मला जर चांगली तमिळ येत असेल तर मी सलमा यांचा मध्यरात्रीचे तास सारखा कादंबरी त्यांची ही मी मूळ तमिळमध्ये वाचेल. मला जर संथाली येत असेल तर निर्मला पुतुल मी मूळ संथालीतून वाचेल. मला बेंगॉली येत असेल तर रवींद्रनाथ टागोर मी मूळ बंगालीतून वाचेल. मी कशाला मराठीच्या नादी लागेल? आणि तरीही मी मराठी अनुवाद वाचत असेल तर लक्षात घ्या की मी ते वाचतो कारण मला टागोरांना जाणून घेण्याची इच्छा आहे. मला सलमाला जाणून घेण्याची इच्छा आहे. निर्मला पुतुलला जाणून घेण्याची इच्छा आहे. त्या तिकडच्या अरुणाचल प्रदेशातल्या ममंग देवीला जाणून घेण्याची इच्छा आहे. आणि मला त्यांची भाषा येत नाही. म्हणून मी मराठीमध्ये ते जे काय उपलब्ध आहेत ते वाचून घेतो, ते समजून घेतो. म्हणजे रवींद्रनाथ हे मूळ बंगालीतूनच वाचले पाहिजेत असं पु ल देशपांडे यांना वाटलं आणि पु ल देशपांडे यांनी फक्त टागोर वाचण्यासाठी बंगाली शिकून घेतली आणि नंतर टागोरांचं बालपण सारखं जे पुस्तक आहे पोरवय सारखं पुस्तक ते मराठीत आणलं असं आपल्याला लक्षात येतं. आता नीट लक्षात घ्या की पुलंनी बेंगालीतनं पुस्तकं मराठीत आणली, मृणालिनी गडकरींनी पुस्तकं मराठीमध्ये आणली, अशोक शहाण्यांनी पुस्तकं बेंगॉलीतनं मराठीत आणली, विलास गीतांनी पण मराठीमध्ये बेंगॉलीमधनं पुस्तकं आणली. या सगळ्यांची पुस्तकं आणि या सगळ्यांच्या पुस्तकांचा टोन, त्यांची शब्द निवड ही निरनिराळी आहे असं आपल्याला लक्षात येतं. म्हणजे एकच तस्लिमा नसरीन असते की त्यांचा मृणालिनी गडकरी अनुवाद करतात. त्यांची काही पुस्तकं हिंदीतून मध्यस्थ भाषेतून मराठीमध्ये येतात, काही इंग्रजीच्या माध्यमातून येतात आणि काही अशोक शहाणे सरळ सरळ पुन्हा गडकरींप्रमाणेच बेंगॉलीतनं थेट मराठीमध्ये घेऊन येतात. एकच लेखक वेगवेगळ्या पद्धतीनं मराठीमध्ये येत असताना तो वेगवेगळा शब्द वापरतोय असं आपल्याला लक्षात येतं. त्याचं कारण हा शब्द त्या मूळ लेखकाचा नसतो. तो शब्द हा अनुवादकाचा असतो. अनुवादक ठरवतो की मी कोणता शब्द वापरणार आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला असं लक्षात येईल की एका पातळीवरती तो सर्जन करत असतो, निर्मिती करत असतो, पुन्हा कथन करता करता त्याची अनुनिर्मिती, पुन्हा सर्जन ही गोष्ट नवनिर्मितीच्या जवळ जाते असं आपल्याला लक्षात येतं. आणि अनुवादकाचं हे जे बलस्थान आहे हे आपण कधीही विसरता कामा नये. आपल्याकडे दुर्दैव असं आहे की अनुवादित साहित्याची समीक्षा होत नाही. आपल्याकडं हा प्रकारच नाही आणि अनुवादित साहित्याची समीक्षा न होण्याचे असंख्य कारण आहेत. म्हणजे एक की अनुवादित साहित्याची जर समीक्षा करायची असेल तर या व्यक्तीला सुद्धा म्हणजे जो समीक्षा करतोय त्याला सुद्धा 2 भाषा आल्या पाहिजे. म्हणजे अमुक एक कलाकृती व्हॅलेरी ओसिपो हा एक लेखक आहे आणि व्हॅलेरी ओसिपोचं की पत्र जे पाठवायचं राहून गेलं सारखी एक कलाकृती आणि ती मराठीत आलेली आहे आणि तिचं समीक्षा करायची. तर तो जो समीक्षक आहे त्याला मूळ रशियन आली पाहिजे, ही पहिली अट आहे. दुसरी अट त्यानं मूळ रशियन कादंबरी वाचली पाहिजे. तिसरी गोष्ट अनुवादकाचं स्वतंत्र व्यक्तिमत्व असतं हे त्यानं विसरायचं नाही. आणि
मग आता जे काही आहे या 3-4 गोष्टी लक्षात घेऊन जे काही आहे ते किती वस्तुनिष्ठपणे त्यानं केलंय ते ठरवायचं. आपल्याकडं मी असं म्हटलं, की बहुभाषिकता किंवा बहुभाषिक असणं हा आमच्या व्यक्तिमत्वाचा एक स्थायी भाव आहे, असं मी विधान केलेलं होतं. पण हा जो स्थायी भाव आहे, तो केवळ दैनंदिन गरजेपुरताच मर्यादित राहिलेला आहे. तो वाङ्मयाच्या अ, आकरणाच्या संदर्भामध्ये ते ज्या कसावरती आपण उभं राहावं लागतं, तिथपर्यंत तो गेलेला नाही, असं आपल्याला लक्षात की आपल्याकडे लोक फ्रेंच शिकतात, स्पॅनिश शिकतात, अगदी अरबी फारसी सुद्धा शिकतात शिकणारे लोक, रशियन शिकतात किंवा जापनीज, चीनी, जर्मन, फ्रेंच या भाषा शिकतात. नीट लक्षात घ्या, या भाषा शिकण्यामागचा बहुतेक विद्यार्थ्यांचा म्हणूयात हेतू हा ती भाषा शिकून त्या भाषेमध्ये तिथं गेल्यानंतर आपल्याला जगणं सोयीस्कर व्हावं हा एक तर असतो. नाहीतर आपण कुठल्यातरी कंपन्यांचा माहिती पत्रकांचे नाहीतर इतर गोष्टींचे अनुवाद करत राहून आपलं आयुष्य त्याच्यातनं अर्थार्जन करावं हा असतो. वाङ्मयाची भाषा आणि दैनंदिन माहिती पत्रकांची भाषा याच्यामध्ये मुळात भेद असतो. वाङ्मयाची भाषा ही त्या भाषिक संस्कृतीमधून जन्माला आलेली असते आणि तिचं जर आकलन नसेल, तर आपल्याला अनुवाद किंवा त्या भाषेतल्या साहित्यकृती या नीटपणे कळू शकत नाहीत, हे भान लक्षात घ्यावं लागतं. दुर्दैवानं आपल्याकडं म्हणजे असा एक प्रयत्न केला गेला, जो माझ्या वाचनात आला आणि जो खूपच केविलवाणा झाला नंतरच्या काळात असं मला दिसतं. म्हणजे बळवंत जेऊरकर यांनी गणेश विस्पुते यांच्या एका पिवळ्या धम्मक छत्रीतली मुलगी या साहित्य कृतीचं, अनुवादित कृतीचं केलेली समीक्षा. अ, उदय प्रकाश हे जे हिंदीतले एक विख्यात लेखक आहेत, नाटककार आहेत, चित्रपटालेखक आहेत, कादंबरीकार आहेत, कथाकार आहेत, कवी आहेत. तर त्यांची पीली छत्रीवाली लडकीचा हा अनुवाद पिवळ्या धम्मक छत्रीतली मुलगी हा केला गेला आणि तो वाचून जी काही त्याची समीक्षा बळवंत जेऊरकर यांनी केली ती अ, या दोन्ही बाबींवर प्रभुत्व असूनही त्या काळामध्ये त्या समीक्षेनं अनेक प्रश्न उपस्थित केले, की खरंच अनुवादित कलाकृतीची समीक्षा या पद्धतीनं करावी की करू नये? कारण अ, प्रत्येक अनुवादक हा जी शब्द निवड करत असतो, ती शब्द निवड अ, त्याची त्यांनी केलेली असते. यानं हा शब्द वापरायला नको होता. त्याऐवजी अमुक एक शब्द वापरायला हवा होता. हा शब्द अधिक योग्य आहे, असं म्हणणं समीक्षकानं हे कितपत रास्त असेल हा प्रश्न अनुवादित समीक्षेच्या संदर्भामध्ये चर्चेला गेलेला होता, असं आपल्याला लक्षात येतं. पण म्हणजे याचा अर्थ अनुवादक हा पूर्णतः योग्य असतो आणि असं नाही. खूपदा अनुवादक एक राजकारण करत असतो. हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे आणि तो आपण लक्षात घेतला पाहिजे. अनुवादक हा काही जागा अनुवादित मूळ कलाकृतीतल्या गाळत असतो. हे जे गाळणं आहे, हे कधी-कधी संक्षेपीकरणामध्ये काही जागा गाळल्या जातात. काही भाग अनुवादकाला असं वाटतो, की नाही हा महत्वाचा नाहीये. किंवा आपण जे एक वाक्य लिहिलंय त्याचाच हा विस्तार आहे. आणि मग विस्तार जेव्हा होतोय, वर्णनपरता खूप येते, तेव्हा अशी वर्णनं तो गाळतो. अर्थात त्यानं हे करावं की नाही? तर मला विचारलं तर मी असं म्हणेल त्यानं असं करू नये. त्यानं जी मूळ कलाकृती आहे ती जैसे थे इकडं घेऊन यावी. पण त्यानं ह्या ह्या त्याच्या निर्णयाप्रमाणे काही जागा तो गाळतो. ते त्याचं एक स्वातंत्र्य आपण मान्य केलं.
तरीही त्यानं गाळलेल्या जागा नेमक्या कोणत्या आहेत त्याचा अभ्यास हा महत्वाचा असतो असं मला वाटतं आहे. उदाहरणार्थ की तो अत्यंत महत्वाचं एखादं विधान जे त्या मूळ कलाकृतीमध्ये आहे तो अनुवादक गाळत तर नाहीये ना. आणि या गाळण्यामाग काही जाणीवपूर्वकता तर नाही ना, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे असं मला वाटतं, की तो काय गाळतो आहे आणि त्याच्या गाळण्यामागचा त्याचा हेतू नेमका भाषिक आहे की सांस्कृतिक आहे. आणि जर तो सांस्कृतिक असेल तर अनुवादक हा बऱ्यापैकी राजकारण करतो आहे असं मानायला जागा आहे असं आपल्याला लक्षात. कारण तो ज्या भाषेत अनुवादित करतोय त्या भाषेचं स्वतःचं एक वाङ्मयीन सांस्कृतिक पर्यावरण जसं आहे तसा या अनुवादकाचा स्वतःचा एक जीवनविषयक दृष्टिकोन आहे. आणि या दृष्टिकोनाला जे काही साजेसं नाही ते मूळ कलाकृतीतलं तो गाळतो. असं घडतं आणि हे घडणं ही ही अत्यंत वाईट गोष्ट आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट की कुठला तरी नवीन दृष्टिकोन तो लादू शकतो वाचकांवरती अनुवादक. म्हणजे मूळ कलाकृती जर एका दिशेला जात असेल तर त्या मूळ कलाकृतीची दिशा बदलवण्याचं काम या गाळण्यामुळं होतं हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. तिसरी एक गोष्ट कधी-कधी अनुवादक स्वतःच्या हातचं त्याच्यात काहीतरी घालत असतो. की जे मूळ कलाकृतीत नाहीच आहे. आता जे मूळ कलाकृतीमध्ये नाही आहे आणि जे अनुवादकानं घातलं आहे स्वतःच्या हातचं, त्याच्यामुळं त्याचं जे मूळ कथ्य आहे, मूळ जे कथन आहे, त्याला बाधा निर्माण होते का? हे तपासणं, हे पण संशोधकाचं महत्वाचं काम आहे, असं मला वाटतं. तिसरी गोष्ट अशी आहे, की आपण पुन्हा आय लॉस्ट माय लव्ह इन बगदादच्या तिथं जाऊयात. मध्यंतरी सत्यव्यास नावाच्या एका हिंदीतल्या मोस्ट पॉप्युलर कथाकार, कादंबरीकाराचे काही पुस्तकं मी वाचून काढली. म्हणजे समग्रच सत्यव्यास बसल्या-बसल्या मी वाचून काढला. आणि बनारस टॉकीज नावाचा मी एका पुस्तकाचा त्यांचा उल्लेख करेन. खूप गमतीशीर म्हणजे मी जेव्हा हे पुस्तक वाचत होतो, की एका कॉलेज कॅम्पसमध्ये म्हणजे बनारस विद्यापीठ कॅम्पसमध्ये, युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये ही संपूर्ण गोष्ट घडते. बनारस टॉकीजची कॅम्पस कोणत्याही विद्यापीठाचं कॅम्पस हे मूलतः बहुभाषिक कॅम्पस असतं. की भारतातल्या, राज्यातल्या निरनिराळ्या अ, अ, प्रदेशातील मंडळी, विद्यार्थी हे त्या ठिकाणी शिकायला येत असतात.